ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे तापहारिणे। मित्रांनो नमस्कार। माझ्या प्रिय मित्रांनो, या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। प्रेमामुळेच लाभते प्रेरणा। आज आपण या विषयावर बोलणार आहोत। प्रेमामुळेच लाभते प्रेरणा। तर प्रेमामुळेच आपल्याला जीवनामध्ये प्रेरणा मिळत असते। आपल्या प्रेरणेमागचा स्रोत काय आहे? प्रेरणा कशामुळे मिळते? जर आपल्या हृदयामध्ये प्रेम असेल तर आपल्याला प्रेरणा मिळते। म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आपण जे काही करतो ते प्रेमापोटीच करतो। कोणतीही व्यक्ती जे काही कर्तव्य करते ते प्रेमापोटीच करते। तेव्हा हा विषय महत्त्वाचा आहे, कारण प्रेम ही एक दैवी देणगी आहे। म्हणून आपण या विषयावर चिंतन करणार आहोत। पहिले आपण ही कविता वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण त्यावर चिंतन करू। प्रेमाविन जीवन जगणे, जीवन नव्हे ते खरे। कठोर आहे हृदय जयाचे, पाषाणची म्हणणे बरे। प्रेम ही तर दिव्य देणगी, देव कृपेमुळेच लाभते। गरीब जरी असे ती व्यक्ती, श्रीमंतालाही लाजविते। प्रभू करी ज्याला साधन, त्याच्या हृदयी प्रेम देतो। प्रेमाद्वारे दिनदुबळ्यांची तोच सेवा करून घेतो। प्रेमानेच प्रेरित होऊन साधू संत जगी येतात। भगवंतही मानव रूपे युगी युगी अवतरतात। शुष्क मानव आजचा केवळ स्वार्थ साधतो। स्वार्थासाठी इतरांचाही बळी देण्यास धजतो। मानव नव्हे तो तर पशु, म्हणणेही लाजिरवाने। पशुमध्येही प्रेम वसते, शक्य असे दाखवून देणे। प्रेमामुळेच प्रेरणा लाभते, करीते कार्यासी प्रवृत्त। प्राण देऊन इतरांसाठी खरे जीवन जगतात। हृदय ज्याच्या प्रेम वसे, तो महान होई जगतात। शांतीचा अधिकार होऊन धन्य होतो जीवनात, धन्य होतो जीवनात। तर ही आपली कविता आहे आणि या कवितेमध्ये काय म्हटलं आहे? प्रेमाविन जीवन जगणे, जीवन नव्हे ते खरे। कठोर आहे हृदय जयाचे, पाषाणची म्हणणे बरे। म्हणजे बघा, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे तोच मनुष्य खऱ्या अर्थानं जगत असतो। प्रेमाविन जीवन जगणे, जीवन नव्हे ते खरे। आता ज्याच्या हृदयात प्रेमच नाही, अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे जीवन जगणं नव्हेच। कारण हृदयामध्ये आपल्या प्रेम पाहिजेच। बघा, स्वामी तुर्यानंदजी महाराजांना श्री रामकृष्णांनी विचारलं, अरे म्हणे तू कुणावर प्रेम करतो? तेव्हा तुर्यानंदजी म्हणाले, हरिनाथ, मी कुणावरही प्रेम करत नाही। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण रागावले, अरे असा कसा आहे तू पाषाण हृदय झाला? अरे कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे, तू कोणावरच प्रेम करत नाही। असं राहू नको। स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुमच्या हृदयामध्ये प्रेम असलं आणि तुम्ही जगावर आसक्त जरी झाले तरी चालेल, पण एखाद्या दगडधोंड्यासारखे कठोर हृदय, पाषाण हृदय होऊन चालणार नाही। म्हणजे हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे। मग ते प्रेम जरी जगावर आसक्त झालं तरी हरकत नाही, कारण तुमच्यामध्ये ती भगवंताने दिलेली देणगी आहे। जे प्रेम तुम्ही जगाला देऊ शकता, त्याच प्रेमामुळे तुम्ही भगवंताचा लाभ पण करू शकता। कारण प्रेम तेच आहे, त्याची दिशा फक्त बदलवायची आहे। म्हणून हृदयामध्ये प्रेम असणं अतिशय आवश्यक आहे। हे जग चाललेलं आहे कशाच्या भरोश्यावर चाललेलं आहे? हे एवढे पशु पक्षी आहे। आता ते बघा, ते पशु किंवा पक्षी आपल्या लहान छोट्या छोट्या पिलांच्या तोंडामध्ये अन्न टाकते। कशामुळे? प्रेमामुळे।
स्वामी विवेकानंद म्हणायचे की एखादी तरुण मुलगी जात असेल आणि वाघ जर समोर आला तर ती पळून जाईल, स्वतःचा प्राण वाचवेल. पण म्हणे आता तिचं लग्न झालेलं आहे, तिचं बाळ आहे आणि ती जर बाळाला घेऊन जात असेल आणि वाघ आला तर म्हणे ती काय करेल? ती आता पळणार नाही, ती वाघाच्या तोंडात जाईल. कशासाठी? आपल्या मुलाला वाचवण्यासाठी. म्हणजे त्या मुलावरच्या प्रेमामुळे आता ती मृत्यूलासुद्धा घाबरत नाही. आता ती पहिले मुलाला मागे ढकलून देईल आणि स्वतःचा वाघाचा सामना करेल, पण त्या मुलाला वाघाच्या तोंडावर जाऊ देणार नाही. म्हणजे बघा हा फरक कशामुळे पडला. ती स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे, कारण तिचं आता त्या मुलावर प्रेम आहे. जर आईने मुलावर प्रेम केलं नाही तर तो लहान बाळ जगू शकेल का? जगू शकत नाही. हे भगवंताने दिलेलं प्रेम आहे. आईच्या हृदयामध्ये भगवंताने प्रेम दिलेलं आहे, म्हणून ती आई मुलांचा सांभाळ करते. यात तिने मुलांचा सांभाळ केलाच नसता जर प्रेम नसतं. म्हणजे हे सगळं जग ह्या प्रेमावरतीच चाललेलं आहे. जर प्रेम या जगामधून काढून टाकलं तर मग राहतं काय? दगडधोंडेच राहतात. म्हणून प्रेम असणं अतिशय आवश्यक आहे. प्रेमाविन जीवन जगणे, जीवन नव्हे ते खरे. कठोर आहे हृदय जयाचे, पाषाणाचे म्हणणे बरे. ज्याचं हृदय कठोर आहे, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही, नुसका शुष्क आहे, तर्कवादी आहे, ते काही खरं जगणं नाही आहे. त्याला जीवनाचा आनंद मिळूच शकत नाही. तो दुःखही टाळतो आणि आनंदही टाळतो. तो दुःख टाळण्यासाठी कठोर होतो, पण त्यासोबत त्याला मिळणारा आनंद पण तो गमावून बसतो. प्रेम ही तर दिव्य देणगी, देव कृपेमुळेच लाभते. गरीब जरी असे ती व्यक्ती, श्रीमंतालाही लाजविते, श्रीमंतालाही लाजविते. म्हणजे एखादा मनुष्य गरीब असेल पण त्याच्या हृदयात प्रेम असेल, एखादा खूप श्रीमंत असेल पण पाषाण हृदय असेल, तर त्या श्रीमंतापेक्षा तो गरीब बरा. कारण ही त्याला भगवंताने दिलेली देणगी आहे. प्रेम काय आहे? हे दिव्य प्रेम आहे. ही भगवंताची देणगी आहे. त्या प्रेमाच्या भरोशावर तो जग जिंकू शकतो. तो जरी भिकारी असेल म्हणून काय झालं, तो जरी गरीब असेल म्हणून काय झालं, त्याच्याकडे हृदय आहे. त्याच्याकडे जे काय आहे तो गरिबांना देऊ शकतो. आता लोक जेव्हा नर्मदा परिक्रमा करायला जातात, अगदी गरीब आहे, ते आदिवासी आहे, झोपडीमध्ये राहतात, पण हे जे नर्मदा परिक्रमा करतात ह्या लोकांना ते घरी घेऊन जातात आणि एक भाकरीचा तुकडा देतात. म्हणजे स्वतः जरी त्यांना खायला नसलं तरी जे काही आहे त्यामध्ये थोडं तरी शेअर करतात, कारण त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे. बाकी श्रीमंत लोक तर दरवाजे बंद करून देतात, ते तुम्हाला प्रवेशच देत नाही, ते भिकारी समजतात. पण गरीब लोकांच्या हृदयात अजूनही प्रेम आहे. म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. हे तुम्ही आई, वडील, आचार्य आणि अतिथी यांना देवासमान समजा. म्हणजे त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची सेवा करा. प्रेम करा म्हणजे नुसतं प्रेम करून होणार नाही. मी माझ्या आईवडिलांवर प्रेम करतो, अरे तू प्रेम करतो पण त्यांची सेवा करत नाही, मग त्या प्रेमाचा उपयोग काय? जर खरोखर प्रेम असेल तर मग सेवा केली पाहिजे. तुमचं गरिबावर प्रेम असेल तर गरिबांची सेवा केली पाहिजे. देशावर प्रेम असेल तर देशाची सेवा केली पाहिजे. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग या लोकांच्या हृदयामध्ये प्रेम होतं. त्यांनी देशावर प्रेम केलं आणि बघा देशासाठी बलिदान दिलं आणि भारत मातेला स्वतंत्र केलं. म्हणजे प्रेम होतं म्हणूनच ते करू शकले. त्यांच्या हृदयामध्ये भारत मातेविषयी प्रेम नसतं तर त्यांनी बलिदान दिलंच नसतं. तर बघा प्रेम असणं किती महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं आहे, पण प्रेम मात्र हृदयामध्ये पाहिजेच. एखादा गरीब असेल त्याच्याकडे जर प्रेम असेल तर तो धनवानच आहे, त्याला आपण गरीब म्हणता येणार नाही. स्वामीजी म्हणाले की आपण गरीब असू म्हणून काय झालं,
देव गरिबाच्या पाठीशीच राहतो. आपण जर सत्यवादी असू, आपण इमानदार असू, तर आपलाच जय होणार आहे. पैसे काही माणसं निर्माण करत नाही, माणसंच पैसे मिळवतात. पैशाने काही माणूस घडवला जात नाही. शेवटी पैसा मनुष्यच कमावतो. हे आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रेम ही तर दिव्य देणगी, देव कृपेमुळेच लाभते. गरीब जरी असे ती व्यक्ती, श्रीमंतालाही लाजवते, श्रीमंतालाही लाजविते. म्हणून हे प्रेम आपल्या हृदयामध्ये पाहिजे. सगळ्या संतांनी, आचार्यांनी, भगवंतांनी सुद्धा सांगितलं. इवन जीसस क्राइस्ट म्हणतात, लव दाय नेबर, तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. इवन तुमच्या शत्रूवर प्रेम करा, लव दाय एनिमी. आणि मग लव दाय गॉड. तुमच्या हृदयात प्रेम असेल, तुम्ही शेजाऱ्यावर करा, लोकांवर प्रेम करा, गरिबांवर प्रेम करा, देशावर प्रेम करा, आणि शेवटी भगवंतावर प्रेम करा. त्या प्रेमाची दिशा भगवंताकडे वळवून द्या. कारण ते प्रेम तुम्हाला भगवान लाभसुद्धा करून देऊ शकते. एवढं प्रेमामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून पाषाण हृदय, शुष्क हृदय होऊ नका. प्रेम तुमच्यामध्ये असू द्या. त्या प्रेमाची दिशा कुणीकडे करायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हे प्रेम तुम्हाला जगामध्ये बांधू पण शकते आणि हेच प्रेम तुम्हाला ह्या जगामधून मुक्त पण करू शकते. पण प्रेम मात्र पाहिजे. जर प्रेम नसेल तर जीवनाचा आनंदच घेता येणार नाही. तुम्ही जर कुणावरच प्रेम करू शकत नसाल तर तुम्हाला आनंद काय मिळेल? तुमच्यावर तरी कोण प्रेम करेल? तुमच्यावरही कोणी प्रेम करणार नाही. तुम्ही एखाद्या दगडात धोंड्यासारखे पडलेले राहाल, तुमच्यामध्ये काही भावनाच नाही. जेव्हा बलराम बोस यांचा मृत्यू झाला त्यावेळेस स्वामीजी काशीला होते. तेव्हा तिथे प्रमाददास मित्र ते त्यांच्या घरी राहत होते. तेव्हा स्वामीजींना फार वाईट वाटलं. त्यांना शोक झाला. म्हणे, अरे बलराम बोस गेला, किती म्हणे मदत केली, ठाकूर त्यांच्या घरी किती वेळा गेले, फार वाईट वाटतं. तेव्हा प्रमाददास म्हणाले की स्वामीजी तुम्ही संन्यासी आहे, हे काय तुम्ही शोक करता, दुःख करता, तुम्ही याच्या पलीकडे गेले पाहिजे. तुम्ही तुमचे गुरुभाई आजारी पडले की तिथे जाऊन त्यांची सेवा करता, तुमचे गुरुबंधू आजारी पडले की त्यांची सेवा करता. म्हणे हे तर एक बॉन्डेज झालं. म्हणे गुरुबंधू आता आहे पण तुम्ही आसक्त कशाला होता एकमेकांवर? तेव्हा स्वामीजी म्हणाले की आम्ही संन्यासी झालो म्हणून काही आम्ही पाषाण हृदय नाही आहे. आमच्याकडे हृदय आहे. आम्ही पण मनुष्यच आहोत. आमच्या हृदयात पण प्रेम आहे. म्हणजे आम्ही काही दगडासारखे होऊ शकत नाही. रामकृष्ण संघ हा प्रेमावरती आधारलेला आहे. आम्ही सगळे एकमेकांवर प्रेम करतो म्हणून तर हा संघ टिकून आहे. एकमेकांच्या मदतीला धावून जातो. आम्ही तेवढे स्वार्थी नाही. अरे ये सब माया है, क्या अटॅचमेंट करना है, काही को आसक्त होना है. म्हणजे प्रमाददास मित्र म्हणाले की तुम्ही संन्यासी, तुम्हाला कशाला हा मोह पाहिजे? आपला गुरुबंधू आजारी पडला किंवा ठाकूरांचा भक्त वारला तर एवढं दुःख कशाला करायला पाहिजे? स्वामी म्हणाले आम्ही तसे नाही आहे. आम्ही शुष्क संन्यासी नाही आहे. आमच्या हृदयामध्ये प्रेम आहे. ठाकूरांनी आम्हाला ते प्रेम दिलेलं आहे, ते दिव्य प्रेम दिलेलं आहे. आणि आम्ही सगळे एका प्रेमाच्या बंधनामुळे बांधल्या गेलेलो आहोत. ठाकूरांनी आम्हाला प्रेमाच्या बंधनाने बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. शारदा माता संघ जननी तर सगळ्या संघावर प्रेम करायच्या, सगळ्या संतानावर प्रेम करायच्या, त्यांना सगळेच सारखे होते, सगळ्यांवर प्रेम करायच्या. म्हणजे हे प्रेम असं आहे की हळूहळू आपण ते वाढवू शकतो. आपण सगळ्या जगावर प्रेम करू शकतो, सगळ्या धर्मांवर प्रेम करू शकतो, पशुपक्ष्यांवर प्रेम करू शकतो. हे प्रेम आपल्या हृदयामध्ये पाहिजे. म्हणून इथे बघा की शुष्क नाही, ही दैवी देणगी आहे. जरी एखादा तो गरीब मनुष्य असेल, त्याच्याकडे जर प्रेम असेल तर तो श्रीमंतापेक्षाही श्रीमंत आहे. कारण त्याच्याजवळ काहीतरी आहे. तो इतरांवर प्रेम करू शकतो, सहानुभूती करू शकतो. आता जो पाषाण हृदय आहे तो मेल्यासारखाच आहे. तो कशाला कुणाचे दुःख बघणार, कुणाला मदत कशाला करणार? कारण त्याला काही फिलिंगच नाही. म्हणजे दगडासारखं आहे. आपल्या हृदयामध्ये भावना पण पाहिजे. बघा विद्यासागर, त्यांच्या हृदयामध्ये प्रेम होतं.
किती लोकांची सेवा केली. म्हणून प्रेम पाहिजेच. प्रभू करी ज्याला साधन, त्याच्या हृदयी प्रेम देतो. प्रेमाद्वारे दिनदुबळ्यांची तोच सेवा करून घेतो. तोच सेवा करून घेतो. तर इथे प्रभू करी ज्याला साधन, त्याच्या हृदयी प्रेम देतो. भगवंताला ज्या व्यक्तीला साधन करून घ्यायचं आहे, ज्या व्यक्तीकडून ह्या जगातलं काम करून घ्यायचं आहे, तो भगवंत अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेम देतो. त्यांना जर प्रेम दिलं नाही तर ती व्यक्ती ह्या जगावर उपकार करू शकणार नाही. श्रीरामकृष्ण नरेंद्राला म्हणायचे की अरे, तू जगाच्या दुःखानं द्रवित होऊन तू जन्म घेतलेला आहे. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तू आलेला आहे. लोकांविषयी तुझ्या मनामध्ये प्रेम आहे. बघा, बाबा आमटे त्यांनी बघितलं की रस्त्यावरती एक महारोगी पडला आहे, कुष्ठरोगी. त्याला घरामधून काढून दिलेला आहे. तो रस्त्यावर मरत आहे. आणि ते दृश्य बघून त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा पाझर फुटला. अरे, हा माणूस आणि घरच्या लोकांनी त्याला इथे बाहेर काढून ठेवला आहे भीतीमुळे की आपल्याला कुष्ठरोग होईल. त्या कुष्ठरोग्याला, महारोग्याला ते घेऊन गेले आणि मग तिथे आश्रम सुरू झाला. त्यांची मुलं आता चालवतात. कशामुळे? कारण त्यांच्या वडिलाच्या हृदयामध्ये अशा लोकांविषयी प्रेम होतं. आणि म्हणून त्यांनी आश्रम सुरू केला आणि अशा लोकांची सेवा करायला सुरुवात केली. म्हणजे भगवंताला त्यांच्याकडून या लोकांची सेवा करून घ्यायची होती. म्हणून भगवंतांनी बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे यांच्या हृदयामध्ये प्रेम दिलं आणि त्या प्रेमामुळे आता हे लोक जनतेची सेवा करत आहे. विद्यासागराच्या हृदयामध्ये भगवंतांनी प्रेम दिलं म्हणून विद्यासागरांनी कितीतरी विद्यार्थ्यांना, गरिबांना मदत केली. स्वामी विवेकानंद हृदयामध्ये प्रेम होतं म्हणून त्यांनी जगावर प्रेम केलं, भारतावर प्रेम केलं, लोकांवर प्रेम केलं, गरिबांवर प्रेम केलं. जे ज्या लोकांच्या माध्यमातून भगवंताला आपलं कार्य करून घ्यायचं असतं, तो भगवंतच त्यांच्या हृदयामध्ये प्रेम देतो, त्यांच्या हृदयामध्ये करुणा देतो, त्यांच्या हृदयामध्ये सहानुभूती देतो आणि त्यांच्या माध्यमातून ह्या जगातील लोकांची सेवा करून घेतो. मथुरबाबूंनी किती सेवा केली. त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, पण भगवान श्रीरामकृष्णांची सेवा केली, गरिबांची सेवा केली, भिकाऱ्यांची सेवा केली, देवाची सेवा केली, मंदिर बांधलं. म्हणजे श्रीरामकृष्णांनी त्यांच्या हृदयामध्ये प्रेम दिलं म्हणून ते एवढा पैसा खर्च करू शकले. जर प्रेम नसतं तर त्यांनी एवढी सेवा केलीच नसती. म्हणून हृदयामध्ये प्रेम पाहिजेच. प्रेमाशिवाय जगणं म्हणजे काही जिणं नव्हे, ते काही जगणं नव्हे. प्रभू करी ज्याला साधन, त्याच्या हृदयी प्रेम देतो. प्रेमाद्वारे दिनदुबळ्यांची तोच सेवा करून घेतो. तोची सेवा करून घेतो. प्रेमानेच प्रेरित होऊन साधू संग जगी येतात. भगवंतही मानवरूपे युगी युगी अवतरतात. ह्या जगामध्ये साधू येतात, साधू संत येतात, साक्षात भगवान अवतार घेतात. कशामुळे ते येतात? त्यांना काही गरज असते का? ते तर मुक्तच आहे, त्यांना स्वतःसाठी काही गरज नाही. मग जन्म घेऊन या जगामध्ये एवढे दुःख का भोगतात? ह्या जीवावर त्यांचं प्रेम असते. बुडती हे जन बघवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे. तुकाराम महाराज म्हणतात की हे लोक बुडत आहे. बुडती हे जन, हे आमच्या डोळ्यांनी बघवत नाही, न बघावे डोळा. आणि म्हणून कळवळा, म्हणून कळवळा येतो. आणि त्यासाठी हे लोक येतात. ह्या जीवांचा उद्धार करण्यासाठी, ह्या जीवांना संसार सागराच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी ते स्वतः दुःख भोगतात, शरीर धारण करतात, लोकांचा त्रास सहन करतात. त्याच्यामागे त्यांची प्रेरणा काय असते? फक्त ह्या जगावर आणि लोकांवर प्रेम, दुसरं काही नसते. भगवंत अवतार कशाला घेतात? भगवंताला काय अवतार घेण्याची गरज आहे? त्यांना काय कमी आहे? षड ऐश्वर्य संपन्न, सगळ्या जगाचे, त्रिभुवनाचे नायक, त्यांना कशाची कमी आहे? तरी ते मानवदेह घेऊन जन्म घेतात. म्हणून तर स्वामी अभेदानंदजी महाराज
भगवान श्री रामकृष्णांच्या एका स्तोत्रामध्ये लिहितात, त्यांचा जो प्रणाम मंत्र आहे त्यामध्ये म्हणतात, निरंजनम नित्यम अनंतरूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. तो परमेश्वर तर निरंजन आहे, शुद्ध आहे, नित्य आहे आणि सगळ्या भूतामध्येच आहे, अनंत रूपम. पण भक्तावर दया करण्यासाठी, भक्तांवर कृपा करण्यासाठी, भक्तानुकंपा, भक्तावरच्या प्रेमामुळे विग्रह धारण करतो, मनुष्य देह धारण करतो आणि या जगामध्ये येऊन जीवांचा उद्धार करतो. भगवान रामकृष्ण कशासाठी आले? ह्या जीवांचं दुःख बघून त्यांनी अवतार घेतला आणि ह्या लोकांना ह्या संसार सागरामधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. ते आल्यामुळे कितीतरी जीवांचा उद्धार झाला. त्यांना आध्यात्मिक मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला स्वामीजींनी. म्हणजे हे सगळे महापुरुष, अवतार, ऋषी, मुनी, योगी, संत हे सगळे येतात. त्यामागचा उद्देश एकच असतो की ह्या जीवाचा उद्धार करणं. ह्या जीवावर, ह्या जगावर त्यांचं प्रेम असतं. त्यांना हे विश्वच आपलं घर वाटतं, विश्वची माझे घरं, वसुधैव कुटुंबकम. तेव्हा ह्या जगातील लोकांचे दुःख दूर करणं एकमात्र हाच त्यांच्या अवतारामागचा अर्थ असतो. दुसरा काही उपयोग नाही. ह्याच कामासाठी ते येतात. म्हणून या प्रेमानं प्रेरित होऊन संत येतात, अवतार येतात. म्हणून हृदयामध्ये प्रेम पाहिजे की नाही? किती महत्त्वाचं आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेम असेल तरच आपण या जगामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करू शकू, नाहीतर आपण स्वार्थी होऊ. शुष्क मानव आजचा केवळ स्वार्थ साधतो, स्वार्थासाठी इतरांचाही बळी देण्याचं धजतो. बघा, आजचा माणूस एवढा शुष्क झालेला आहे की त्याच्यामधलं सगळं प्रेमच सुकून गेलेलं आहे. तो कुणाचाच विचार करत नाही. इव्हन एवढा स्वार्थी आहे की स्वतःच्या आईवडिलांचा विचार करत नाही, बायका पोरांचा विचार करत नाही, फक्त स्वतःचा विचार करतो. म्हणजे एवढा मनुष्य संकुचित झालेला आहे. बघा, असा संकुचित झालेला मनुष्य, त्याच्या जगण्याला काही अर्थ आहे का? तो काही मनुष्य आहे का? तो राक्षस आहे. तो राक्षसच आहे. त्याच्यामध्ये दयामाया काही नाही आहे. तेव्हा अशा प्रकारच्या लोकांची संख्या वाढत आहे. लोक जास्तीत जास्त सेल्फ सेंटर्ड होत आहे. फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांना बाकी इतरांचा कुणाचीही पर्वा नाही. नातेवाईक असो, कोणी असो, शिक्षक असो, कोणाची पर्वा नाही. गरीब असो, काही त्यांना गरज नाही. फक्त मी आणि मी, मला सगळं मिळालं पाहिजे, मला सगळे कम्फर्ट मिळाले पाहिजे. आणि त्यासाठी लोकांचा बळी पण घेतो. लोकांच्या भरोश्यावर हा मजा करतो. असं नाही की स्वतः कमावून कष्ट करून करतो. लोकांची पिळवणूक करून हा त्याचे भोग घेतो. म्हणजे बघा, असे पाषाण हृदय आहे. हे मजूर आहे, असे काम करणारे, बिल्डिंगवर काम करणारे कितीतरी लोक आहे, ऊस कापणारे मजूर आहे. ह्या लोकांना घेऊन येतात कुठून लांबून आणि त्यांना कशा प्रकारे राहायला देतात. त्यांना राहायला व्यवस्थित जागा नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण नाही आणि त्यांच्याकडून सुद्धा पैसे कापून घेणार. त्यांना 800 रुपये मिळत असेल तर त्यामधले 200 रुपये तो त्यांचा जो एजंट आहे तोच घेणार आणि त्यांना 500 रुपये देणार किंवा 600 रुपये देणार. म्हणजे बघा, ह्या लोकांना हृदय कुठे आहे? त्यांना कळत नाही की हे बिचारे इतक्या लांबवरून आलेले आहे, देश आपला सोडून आलेले आहे, कोणत्या प्रांतातून आलेले आहे पोट भरण्यासाठी, आणि आपण त्यांच्या पोटावर पाय द्यायचा, त्यांची पिळवणूक करायची, त्यांना हरॅस करायचं, त्यांचे पैसे अडकून ठेवायचे. हे अशी जी प्रवृत्ती आहे, असे लोक आहे, त्यांना त्यांची काहीच पर्वा नाही. आता आमच्या इथेच बांधकाम सुरू आहे, आम्ही बघतो. त्या मजुरांना पेमेंटच करत नाही. तो आमच्याकडून पैसे घेतो कॉन्ट्रॅक्टर, पण त्या लोकांना पेमेंट करत नाही. ते म्हणतात की आमचं पेमेंट मिळालं नाही, आम्ही घरी पैसे कसे पाठवणार, आम्ही काम कसं करणार. शेवटी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरलाच काढून टाकलं. म्हटलं, तुला पैसे देणार नाही, आम्ही डायरेक्ट मजुरांना पैसे देऊ. आणि आठवड्याला त्या मजुरांच्या हाती पैसे द्यायला लागलो. हाती नाही, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवले. कारण हाती दिले तर त्यांना दारूचं व्यसन, दारूमध्ये उडवून देतात.
म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले, डायरेक्ट त्यांच्या घरी त्यांच्या बायकोच्या हाती पैसे जाईल. म्हणजे बघा, ह्या लोकांना काही दयामाया नाही. उलट म्हणतात की तुम्ही हे असं कशाला केलं, आता आमचा धंदा बुडला. अरे बाबा, त्या मजूर जे काम करतात त्यांची तर काळजी घ्या. तुम्ही पैसा घेता आमच्याकडून, त्यांना देतच नाही, मग ते लोक जगणार कसे? म्हणून शेवटी आम्हाला मजुरांना स्वतः डायरेक्ट पेमेंट करावं लागलं. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवावे लागले. त्यांना अन्नधान्य विकत घेऊन द्यावं लागलं. त्यांच्या हाती पैसे दिले की ते पिऊन टाकणार. म्हणजे बघा, अशी समाजाची अवस्था आहे आज. कारण कोणतंही काम करण्यासाठी प्रेम पाहिजे. ह्या लोकांच्या हृदयामध्ये ह्या गरिबांविषयी जर प्रेम असतं तर त्यांनी तशी पिळवणूक केलीच नसती. तर रामकृष्ण मठामध्ये आम्ही एवढे कामं करतो. ह्या सगळ्या कामामागची प्रेरणा काय आहे? हे काम आहे भगवान श्री रामकृष्णाचं, हे काम आहे स्वामी विवेकानंदांचं. कारण त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही हे काम करू शकतो. म्हणजे आमच्या कामामागची प्रेरणा काय आहे? प्रेम आहे. आता भक्तसुद्धा करतात, भक्तसुद्धा सेवा करतात, पण खरोखरच त्यांचं प्रेम ठाकुरांवर आहे का? जर हे बघायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल की ते किती प्रमाणात समर्पण करतात. काया वाचा मनानं, तन मन धनानं किती प्रमाणात ते भगवंतासाठी समर्पण करू शकतात, त्यावर त्यांची खरी खरी भक्ती अवलंबून आहे. एखादा जर भक्त असेल तो आपलं काम बाजूला ठेवेल, पहिले मठाच्या कामाला प्राधान्य देईल, कारण ते भगवंताचं आहे, ठाकुरांवरती प्रेम आहे. पहिले ठाकुरांचं काम, नंतर माझं स्वतःचं. तानाजी मालुसरे, पहिले लगीन कोंडाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. कारण शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. मुलाचं लग्न आहे, पण झालं की मुलाचं लग्न नंतर होईल, पहिले कोंडाण्यावर स्वारी करायची आहे, पहिले तो गड घ्यायचा आहे, मग होईल मुलाचं लग्न. म्हणून त्या गडाचं नाव सिंहगड दिलं. म्हणजे बघा, प्राण त्याग केला. शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे ते करू शकले, त्यासाठी ते बलिदान देऊ शकले. जर अशा प्रकारे जर प्रेम असेल भगवंतावर तर आपण आपलं सगळं काही भगवंताला देण्यासाठी तयार असू. आणि असे काही काही भक्त असतात, स्वतःची कामं मागे सारतात, पण पहिले भगवंताची सेवा. आणि काही काही असतात, अहो खूप अर्जंट काम आहे मठामध्ये, तुम्ही जरा येऊ शकाल का? हां, आलो असतो, पण महाराज काय आहे, माझ्या मावशीच्या नातवाचं लग्न आहे, तर मला गेलंच पाहिजे, त्याच्यामुळे मी तर येऊ शकणार नाही. आता याला तुम्ही भक्त म्हणणार का? त्या मावशीच्या नातवावर त्याचं जास्त प्रेम आहे ठाकुरांपेक्षा. म्हणजे काहीतरी कारण सांगून काम टाळण्याचा प्रयत्न करणार. अहो पैशाची गरज आहे, बिल्डिंग बांधायचे, थोडे द्या, 1-2 लाख रुपये तुमच्याकडे एवढे पैसे आहे. हां, ते दिले असते महाराज, काहीच प्रॉब्लेम नाही, पण जरा मुलाला अमेरिकेत पाठवायचं आहे ना, तर ते पैसे जरा कमी पडते. आता पैसे आहे, बँकेकडून लोनही घेतलं, सगळं घेतलं, त्या मुलाच्या खर्चासाठी पैसे आहे, पण मात्र भगवंताची सेवा करण्यासाठी 10,000 रुपये पण निघत नाही, एवढा कंजूस आहे. आता हा कसला भक्त आहे? आता याच्यामध्ये जर खरोखर भक्ती असती तर त्या भक्तीच्या प्रेरणेमुळे त्यानं बाकीच्या गोष्टी मागे करून पहिले मठाची सेवा केली असती, पहिले भगवंताची सेवा केली असती. तर बघा, भक्तांची खरं प्रेम आहे की नाही ठाकुरांवर, हे बघायचं असेल तर बघायचं का त्यांची संसारावर किती आसक्ती आहे, त्यांचं संसारावर किती प्रेम आहे, त्यांचं पैशावर किती प्रेम आहे, नातेवाईकांवर किती प्रेम आहे, आणि भगवंतावर किती प्रेम आहे. भगवंताच्या प्रेमापोटी ते त्या गोष्टी सोडायला तयार आहे का? जर असेल तर ते खरे खरे भक्त आहे. म्हणजे त्यांना ते भगवंतावरचं प्रेमच प्रेरणा देईल आणि त्यांच्या हातून चांगली कामं करून घेतील. आता इथे वेळही नाही, वेळही देऊ शकत नाही, पैसेही देऊ शकत नाही, मग काय कसल्या प्रकारचे भक्त? रात्रंदिवस पैसे कमावण्यामध्ये बिझी, आणि पैसेसुद्धा दानसुद्धा देण्याची तयारी नाही आहे, थोडा वेळ पण काढायची तयारी नाही आहे, आणि म्हणायचं की मी तर भक्त आहो. म्हणजे बघा, भक्ताची परीक्षा इथे असते, तो भगवंतासाठी किती आपलं सॅक्रिफाईस करू शकतो.
जो जेवढं सॅक्रिफाईस करेल तो तेवढा मोठा भक्त म्हणता येईल. आणि असं नाही की पैसे नाही, आता गरीबच आहे बा, पैसे नाही आपण समजू शकतो, पण असे भक्त आहे. आता औरंगाबादचं एवढं मोठं मंदिर झालं, आता बघा एवढं मोठं मंदिर झालं, एका भक्ताने तिथे 10-15 कोटी रुपये दिले. आता लोकांजवळ पैसे नाही का, पण एकट्या माणसाने एवढं हृदय त्याच्याकडे आहे की ठाकूरांचं घर झालं पाहिजे, त्यासाठी डोनेशन दिलं. म्हणजे असे कितीतरी लोक आहेत, पैसे आहे त्यांच्याकडे हृदय आहे. घरून जरी विरोध झाला, पत्नी मुलं म्हणते की नाही द्यायचे, तरी कुणाचीही पर्वा न करता असे लोक चांगल्या कामासाठी खर्च करतात. हे आहे खरं खरं प्रेम. म्हणजे भगवंतावर प्रेम असेल तर त्या प्रेमामुळे आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपला स्वार्थ कमी होतो. मग आपण भगवंतासाठी काहीही करायला तयार होतो. आपण स्वतःचा विचार सगळा सोडून देतो, सगळं भगवंताच्या हाती सोपवतो. त्यानंच दिलेलं आहे ना शेवटी. हे जे माझ्याकडे एवढं आहे, 50 कोटी आहे, कोणी दिलेले आहे? त्यानेच मला 50 कोटी दिलेले आहे आणि त्यामधले 5 कोटी मी त्याला द्यायला एवढं काकू करतो. त्यानं सगळं दिलेलं आहे, त्याचंच हे ब्रह्मांड आहे. त्यानं मला श्रीमंत केलं आणि आता मी 5 कोटी पण त्याला देऊ शकत नाही, म्हणजे माझी द्यायची इच्छा नाही. कसल्या प्रकारचा भक्त? म्हणून हृदयामध्ये जर प्रेम असेल तर ते प्रेमच आपल्याला सेवा करण्याची प्रवृत्ती देईल, सेवा करण्यास प्रवृत्त करेल. नाहीतर जर प्रेम नसेल, तो भगवंतावरही प्रेम करणार नाही, तो कुणावरही प्रेम करणार आहे. तो नुसता बँकेमध्ये पैसे ठेवून देईल आणि आरामात लोळत राहील. अशा लोकांची संख्या जास्त आहे. म्हणजे स्वतःचा स्वार्थ बघणं. शुष्क मानवाजाचा केवळ स्वार्थ साधतो, स्वार्थासाठी इतरांचाही बळी देण्याचा धजतो. मानव नव्हे तो तर पशु, म्हणणेही लाजिरवाने, पशुमध्येही प्रेम वसते, शक्य असे दाखवून देणे. म्हणजे मानव नव्हे तो काही मनुष्य नाही, तो तर पशु आहे, पण त्याला पशु म्हणणं हे सुद्धा लाजिरवान आहे. कारण पशूंमध्ये सुद्धा प्रेम असतं. बघा, आपण एखादा कुत्रा पाळलेला असेल तर तो कुत्रा किती मालकावर प्रेम करतो, कसं मालकाचं रक्षण करतो, कसा तो इमानदार असतो. इवन आपण बघतो हेमल कशाला, तिथे वाघ आहे, असे मोठमोठे प्राणी आहे, पण प्रकाश आमटेवर ते प्राणीसुद्धा प्रेम करतात. ते वाघासोबत बसू शकतात, सापासोबत खेळू शकतात. म्हणजे प्राण्यांच्या हृदयामध्ये पण प्रेम असतं. आता अशा मनुष्यांना पशुही म्हणू शकत नाही, कारण पशुमध्ये पण प्रेम आहे. हे लोक पशुपेक्षाही निपटारे आहे, हे पशुपेक्षाही निपटारे आहे आणि हे राक्षसापेक्षाही निपटारे आहे. म्हणजे यांच्या हृदयामध्ये काहीही भावना नाही, निष्क्रिय आहे आणि निष्ठुर आहे. काहीही कोणावर आपल्या डोळ्यासमोर अत्याचार होत आहे तरी काहीही करणार नाही, कारण प्रेमच नाही आहे. प्रेम हृदयामध्ये आल्याशिवाय आपण प्रयत्नच करू शकत नाही. नुसतं प्रेम आहे म्हटल्यानं होत नाही. खरोखर प्रेम असेल ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे. स्वामीजी म्हणाले, मिस मॅक्लेवूडला लव इंडिया, निवेदिताला म्हणाले लव इंडिया. आता ह्या लोकांनी भारतावर प्रेम केलं, नुसतं प्रेम नाही केलं, भारतामध्ये आले आणि भारत मातेची सेवा केली. नुसतं प्रेम आहे म्हणून होत नाही, ते प्रेम कृतीमध्ये उतरलं पाहिजे. त्या प्रेमानं आपल्याला काहीतरी कर्म करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. नाही तर आपण तर सगळे म्हणतो भारत माझा देश आहे, भारतीय माझे बांधव आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, आपण हे म्हणतो, पण हे नुसते शब्द झाले. ते शब्द खरे करून दाखवण्यासाठी कृतीमध्ये ते प्रेम उतरवलं पाहिजे. जर प्रेम आहे तर मग तुमची त्यांची सेवा करा. तुमचं आईवडिलावर प्रेम आहे आणि त्यांना तुम्ही वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवता, हे काही प्रेम आहे का? मग तुम्ही त्यांची सेवा करा ना. किती लोक सेवा करतात. म्हणजे ती सेवा ते प्रेम नुसतं प्रेम राहू नये, ते प्रेम कृतीमध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे त्या प्रेमामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे सेवा करण्याची. भारत मातेवर प्रेम करतो, भारत मातेची सेवा केली पाहिजे. ह्या लोकांनी प्रेम केलं देशावर, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
याला म्हटलं आहे खरं खरं प्रेम. प्रेमामुळेच प्रेरणा लाभते, करीते कार्यासी प्रवृत्त, प्राण देऊन इतरांसाठी खरे जीवन जगतात. तर ह्या प्रेमामुळेच आपल्याला प्रेरणा लाभते आणि आपण इतरांसाठी जीवन जगू शकतो. स्वामीजी म्हणाले ना, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन लाईव्ह. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात, बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. म्हणजे इतरांवर प्रेम करणं, इतरांची सेवा करणं, यासाठी जे जगतात ते जिवंत आहे. आय कॉल मी महात्मा हुज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर. ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळते तोच महात्मा आहे. जो स्वार्थी आहे तो कसला महात्मा? जो धर्म विधवांची अश्रू पुसू शकत नाही आणि एखाद्या अनाथ मुलाच्या तोंडामध्ये एक भाकरीचा तुकडा देऊ शकत नाही, त्या धर्मावर आणि त्या देवावर माझा विश्वास नाही, असे स्वामीजी म्हणतात. आय डू नॉट बिलीव्ह दॅट गॉड आर रिलिजन which does not wipe the tears of widow and brings a piece of bread to the orphan's mouth. म्हणजे तो देव आणि तो धर्म काय कामाचा की जो गरिबांची सेवा करत नाही, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही, जो कोणाची सेवा करत नाही आणि तो म्हणतो की मी धार्मिक आहे, मी मंदिरात जातो, पूजा करतो, पण हृदयामध्ये मात्र थोडीही करुणा नाही. म्हणजे अशा लोकांवर काय आपण विश्वास ठेवणार? अशांना काय आपण धार्मिक लोक म्हणणार? महाभारतामध्ये कितीतरी गोष्टी आहे. त्या मुंगसाचं अर्धांग सोन्याचं झालं कारण त्या गरीब ब्राह्मण परिवाराने स्वतःचं बलिदान दिलं. म्हणजे यासाठी हृदयामध्ये प्रेम पाहिजे. प्रेम असेल तर आपण आपली पर्वा करत नाही. आपल्याकडे नसलं आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण इतरांची सेवा केली पाहिजे. पहिले त्या उपाशी माणसाचं पोट भरलं पाहिजे, पहिले दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे, नंतर शेवटी आपला विचार केला पाहिजे. हे आपल्या संस्कृतीनं आपल्याला शिकवलं आहे. स्वार्थी व्हायला शिकवलं नाही, पण आजचा मनुष्य हा स्वार्थी होत आहे. स्वतःच्या नातेवाईकांवर प्रेम करत नाही. बाकी जग तर सोडूनच द्या, पण स्वतःच्या लोकांवरच तो प्रेम करत नाही, फक्त स्वतःवरच प्रेम करतो. म्हणजे असा जमाना आलेला आहे. हृदय ज्याच्या प्रेम वसे तो महान होई जगतात, शांतीचा अधिकारी होऊन धन्य होतो जीवनात, धन्य होतो जीवनात. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे तो त्या जगामध्ये महान होतो. बघा, जेवढे काही महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हृदयामध्ये प्रेम होतं. भगवान बुद्धाला आपण करुणेचा अवतार म्हणतो. कंपॅशन फॉर एव्हरीबडी, कंपॅशन फॉर ऑल जीवाज. सगळ्या जीवांविषयी त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये करुणा होती. इव्हन त्यांनी बघितलं की बिंबिसार राजा यज्ञ करत आहे आणि त्या यज्ञामध्ये हजारो बकरे बळी देत आहे आणि भगवान बुद्धाने बघितलं की मेंढ्याच्या कळपाच्या कळप जात आहे. आणि कुठे चालले? तो बिंबिसार राजा मोठा यज्ञ करतो आहे, त्यामध्ये हे सगळे बळी द्यायचे आहे, या सगळ्या बकऱ्यांना त्यामध्ये टाकायचं आहे, बलिदान द्यायचं आहे. आणि एक बिचारं ते कोकरू होतं, पाय मोडला होता, ते लंगडत लंगडत चालत होतं. हे सगळं बघितलं आणि भगवान बुद्धांचं हृदय द्रवलं. त्यांनी त्या कोकरूला उचललं, आपल्या कडेवर घेतलं आणि त्या मेंढीच्या कळपासोबत ते बिंबिसार राजाकडे गेले आणि त्यांना म्हणले की राजा, तुला हे एवढे बकरे आणि मेंढ्या जर बळी देऊन स्वर्ग मिळत असेल तर म्हणे तू माझा बळी दे, तुला याच्यापेक्षा चांगला स्वर्ग मिळेल. ह्या इतक्या प्राण्यांची हत्या करून तुला स्वर्गात जायचं आहे का? त्यापेक्षा माझा बळी दे ना. आणि तेव्हा बिंबिसार राजांचे डोळे उघडले आणि त्यांनी सगळी पशुहत्या थांबवली. अहिंसा परमो धर्म. कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही, कारण तो पण जीवच आहे, त्याला पण दुःख होतं. ते दुःख आपल्याला कळतं का? कळत नाही. म्हणजे अशा महान पुरुषांच्या हृदयामध्ये भगवंत करुणा देतो आणि या करुणेमुळे, ह्या प्रेमामुळे ते जीवनात महान होतात. जेवढे काही लोक महान झाले आहेत त्यांच्याकडे हृदय होतं. ते हृदय होतं म्हणून ते एवढे महान होऊ शकले. लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये भावना होत्या. सीतामाई म्हणते रामाला की रामा, आपल्या अयोध्येमध्ये इतके लोक गरीब आहे, सगळ्यांना श्रीमंत करून टाका, हे गरिबी मला बघवत नाही. बघा, लोकांबद्दल तिच्या मनामध्ये किती प्रेम आहे सीतामाईच्या मनामध्ये. म्हणजे
रामराज्य म्हणजे काय, की आपल्या राज्यामध्ये कोणीही दुःखी असू नये. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तर रामराज्य असते ना. रामराज्याचा आदर्श म्हणजे काय, की लोक सुखी झाले पाहिजे. ही संकल्पना आपल्याकडे आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे लोक सुखी राहो अशी आपण प्रार्थना करतो. लोकांच्या सुखांसाठी प्रार्थना करतो, आरोग्यासाठी आपण प्रार्थना करतो. ही आहे आपली संस्कृती. आणि जे लोक हे करतात, खरोखर जे लोक स्वतःचा प्राण देऊन लोकांची सेवा करतात, प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाही, असे लोक जीवनामध्ये महान होतात. आपले कितीतरी फ्रीडम फायटर हातामध्ये भगवद्गीता घेऊन हसत हसत फाशीवर चढले. बघा, भारत मातेसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. त्यांचं एवढं प्रेम होतं भारत मातेवर, त्यामुळे ते बलिदान देऊ शकले. त्यांना मरण्याची भीती नव्हती. त्यांनी मृत्यूवर पण जय मिळवला. कशामुळे? भारत मातेवरच्या प्रेमामुळे. तेव्हा ज्यांच्या हृदयामध्ये हे प्रेम असते ते जगामध्ये महान होतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेमच मनुष्याला महान करते, बुद्धी काही मनुष्याला महान करत नाही. हृदय ज्याच्या प्रेम वसे तो महान होई जगतात, शांतीचा अधिकारी होऊन धन्य होतो जीवनात. त्याला जीवनामध्ये खरी खरी शांती मिळते आणि त्याचंच जीवन खऱ्या अर्थानं धन्य होतं. जर आपल्याला आपलं जीवन धन्य करायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये हे प्रेम असलं पाहिजे. हे प्रेमच आपल्या सगळ्या कार्यामागची प्रेरणा असली पाहिजे. तेव्हा या प्रेमामुळेच आपण महान होऊ शकतो. म्हणून हृदयामध्ये प्रेम विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. पाषाण हृदय होऊ नका. लोकांचे दुःख अनुभवा आणि दुःख दूर करण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करा. फक्त स्वतःचा विचार करू नका. स्वतःचा स्वार्थ सोडा. तन मन धनाने जगाची सेवा करा, भगवंताची सेवा करा, समाजाची सेवा करा आणि स्वतःचं जीवन धन्य करून घ्या. संचय करण्यामध्ये धन्यता नाही, देण्यामध्ये धन्यता आहे, घेण्यामध्ये नाही. जेवढं असेल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. नुसता घेण्याचा विचार करू नका, तर दोन्ही हात मोकळे करून लोकांना द्या. त्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे. हेच आपल्याला या कवितेवरून कळलेलं आहे की सगळ्या आपल्या कार्यामागची प्रेरणा पाहिजे प्रेमानंच प्रेरित होऊन आपण सगळं काही केलं पाहिजे. स्वार्थानं प्रेरित होऊन नव्हे, प्रेमानं प्रेरित होऊन. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.